गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका येथे असे अनेक कलाकार आहेत जे की समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तन व साहिरीचे कार्यक्रम करून समाजातील लोकांची जनजागृती करून आपला कसा तरी उदरनिर्वाह चालवत असतात। अशा प्रत्यक्ष कलाकारांसाठी महाराष्ट्र शासन वृद्ध कलाकार पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती, जेणेकरून ज्या कलाकारांनी समाज प्रबोधन केले अशा कलाकारांना वृद्ध पेन्शन मदतगार साबित होईल। परंतु तिरोडा तालुक्यातील जे प्रत्यक्ष कलाकार आहेत त्यांना जिल्हा निवड समितीने वंचित ठेवले असून जे मुद्दामून कलाकारच नाही अशा लोकांकडून पैसे घेऊन त्यांचे नाव निवड समितीने वृद्ध कलाकार पेन्शन करिता मंत्रालय पाठवले आहे। मात्र असा आरोप तालुक्यातील कीर्तनकार शाहीर यांनी केली असून ती यादी निष्कासित करून नवीन प्रत्यक्ष कलाकारांचे इंटरव्ह्यू घेऊन नवीन यादी तयार करण्यात यावी, अन्यथा तालुक्यातील कलाकारांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। शाहीर लिखीराम तुकाराम बावनुके मुक्काम चिखली जे आता ते वृद्ध कलाकारांना जे पेन्शन मिळणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव होता का? अगोदरच्या यादीमध्ये नाव होता सर। 3 वेळेचा नाव आलाय माझ्या। पहिले 15 मध्ये भरलं होतं, मग 19 मध्ये भरलं होतं तेव्हा बी आला होता, आणि आता 31 मध्ये भरलो हा बी आला होता। हे ना कापला सर। त्यांच्या मग कापण्याचं कारण काय असेल, काय वाटतं तुम्हाला? पैसे मागत होते सर मला। किती पैशाची मागणी केली? 10,000 मागत होते, 5,000 रुपये दिलो। हां, कोणाकडे दिलं 5,000 रुपये? ते आता त्याची गाडी झाली होती, टेंबरे गेंबरे सगळे होते ते। टेंबरे कोण आहेत? हे महाराज आहेत ना, टेंबरे कीर्तनकार महाराज। कुठचे? हे इकडे आमगाव साईडचे। त्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला? टेंबरे तर सांगलो सर, आता ते सर त्याचं नाव माहित नाही। किती रुपयाची मागणी केली होती तुम्हाला? 10,000 रुपयाची। तुम्ही तिथून किती पैसे दिले? 5,000 रुपये देऊन झाले सर। का म्हटले ते पैसे घेऊन गेल्यानंतर? 5,000 रुपये दिलो मी ना, आणखी 5,000 मागत माझ्यावर पैसे नाही आहेत म्हणलो, त्यानं नाव कापला माझा। पैसे न दिल्यामुळे तुमचं नाव कापलं? त्याच्या अगोदर त्या यादीमध्ये तुमचं नाव होता का? होता सर, 28 नंबरवर नाव होता माझ्या। तुम्ही त्या ऑफिसला गेले होते? गेलो, काही 50 गण गेला मी, चक्कर मारलो त्याच्या। कोणते साहेब होते ते तुम्ही त्यावेळेस जे होते ते काळे साहेब होते, आता डोंगरे आहेत। डोंगरे साहेबांसोबत तुमचं बोलणं झालं होतं? झाला सर। काय म्हणाले डोंगरे साहेब? डोंगरे साहेब काय म्हणाले? झाला म्हणे, तुमचं नाव आलाय म्हणे, सगळं काही झालाय म्हणे, तुमचा कामच झालाय म्हणे। पण आता जी निवड यादी आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव नाहीये, त्याच्याबद्दल तुम्ही या यादीमध्ये नाव होता सर माझा, पण यादी आहेच नाही, हे नवी यादी बनवण्यात आली आहे। अच्छा, त्या यादीबद्दल तुमचं काय मत आहे? त्या यादीबद्दल माझा काहीच मत नाही आहे। ते पुराणी यादी काढावी नाही, हे जेवढी पेन्शन सुरू झाली आहे बंद झाल्या पाहिजे। जे कलाकार जे आता आहेत नवीन यादीमध्ये बिलकुल बंद झाल्या पाहिजे, ह्याली नाही तर मग ह्याची परीक्षा करावी, बस असा म्हणणं आहे माझा। डोंगरे साहेबांना म्हणला म्हणे, जसे या समिती हे जो समिती बसली आहे निवडणूकवाली याईना जसे केला तसा मी का करू म्हणलं त्यांना डोंगरे साहेबांना। आता तुमचे नाव मी नावलो, तुमच्याजवळ फाईल होती माझी, म्हणले दाखवल्या होत्या तुम्ही ना, त्या फाईल खतम केल्या म्हणलो। तर म्हणे माझी काही गलती नसे। मी नावलो तुम्हाला काही पैसे भेटले असतील असंही म्हणलो होतो डोंगरे साहेबांना। या समितीच्या मार्फत वृद्ध कलाकारांची निवड होती, समिती आता आहे का? नाही आहे सर, तिला रद्द करून दिला, आता पैसे घेऊन रद्द केला तिले। रद्द करण्याच्या मागचं कारण काय असेल? मला आता तोच तर नाही समजून राहिला सर। पैसे घेतला ना आता लोक कालर पकडतील, कारण की ते जो नाव आले आहेत सर हे चेंज झाल्या पाहिजे बस। अच्छा, हा, जो ओरिजिनल कलाकार आहे त्याचं नाव आल्या पाहिजे। माझे नाव नामदेव संपत तरवडकर, कीर्तनकार, मुक्काम पोस्ट लाखेगाव, तहसील तिरोडा, महाराष्ट्र राज्य, जिल्हा भारत देश। मी 15/9/99 पासून कीर्तनाला सुरुवात केली आहे। 14/9/24 पर्यंत 444 कीर्तन माझे झाले आहेत। जिल्हाधिकारी यांना आम्ही 18/9ला अर्ज केला की आम्ही कलावंत असून आमचे नाव यादीत होते आणि ती नाव कापून आमचे नाव का कापले तर आम्हाला शंका आहे की 31/1/2024ला यादी जी तयार झाली होती, मार्च-एप्रिलमध्ये यादी आमचे नाव होते आणि अध्यक्षांनी विलंब करून का विलंब केला तर आम्हाला शंका आहे की याने आर्थिक पैसे घेऊन जे कलावंत नाहीत त्यांची निवड केली। म्हणून मी जिल्हाधिकारीला अर्ज केला आहे, तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी यांना बी अर्ज केला, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना अर्ज केला, समाज कल्याण अधिकारी यांना अर्ज केला, आमदार साहेब तिरोडे यांना अर्ज केला, जिल्हा परिषद सदस्य माधुरीबाई रहांडे यांना सुद्धा मी आपले अर्ज केले आहे। जर आमची ही मागणी न झाल्यास मी कलेक्टरांना निवेदन केलं आहे की 14 दिवसाच्या आत मला याचं उत्तर तुम्ही द्या, नाहीतर मी आमरण उपोषणाला बसणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी भूपेंद्र रंगारी, तिरोडा।
राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या 5 रुपयांऐवजी 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे। दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर 28 रुपये देतील, तर शासन वरील 7 रुपये अनुदान देईल। शासनाच्या वतीने प्रति लिटर 7 रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील। राज्यात गाईच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून राबविण्यात येईल।